आज एक मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण वनस्पतीबद्दल माहिती सांगणार आहे, जी माझ्या लग्नाच्या अगोदरपासून माझ्या वडिलांनी मला त्याची माहिती सांगितली. आणि मी जेव्हा शेतात गेले होते तेव्हा अनेक शेतकरी महिला शेतामध्ये खुरपायचं काम करत होत्या आणि खुरपता एका महिलेला थोडंसं लागलं. आणि मी म्हटलं, आता तुम्हाला लागलं, रक्त आलं, तुम्ही काय करणार? ते म्हटलं, काय ताई, खूप अवघड काम नाही आहे. त्या अशा झुडपाजवळ गेल्या आणि त्याचे 2-4 पानं तोडले आणि ते पटकन हातावर असे चुरगळले आणि त्याचा रस काढला. त्याचा असं चोळलं की त्याचा रस निघतो. हा रस त्यांनी लगेच त्या जखमेवर लावला. तर त्या म्हटल्या, हो हे ताई, आता हा रस लावला ना की 2 दिवसामध्ये खपली पकडणार आणि जखम बरी होणार. शिवाय माझं जेव्हा दात दुखतो तेव्हा मी काय करते, 2-4 पानं धुवून काढते आणि त्या दाताखाली चावून चावून त्याची गोळी त्या किडलेल्या दातात पकडते. माझी ती दातदुखीचं वेदना बंद होते. आणि शिवाय मी असं ऐकलं आहे की याची भाजी, या पानांची भाजी पण करून खातात. तुम्हाला माहीत आहे का याची भाजी करतात का? तुम्ही मला नक्की सांगा. मूतखड्यावर पण या पानांचा उपयोग केला जातं. असं हे बहुउपयोगी वनस्पती हे आहे. कंबरमोडीची वेल आहे. हे वेली स्वरूपात असं झुडूप येतं. याला कोणी कंबरमोडी म्हणतात, कोणी दगडीपाला म्हणतात, कोणी टणटणी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की अवश्य सांगायचं आहे. तर याला पुढे असे लांब दांडी असते, काही याला पिवळी फुलं असतात, काही याला पांढरी फुलं असतात. तर जेव्हा तुम्हाला लहान मुलं खेळताना पडतात, गुडघे फुटतात, कोपरे फुटतात, छोटी मोठी जखम झाली की पटकन हे पानं घ्यायची. मी तर कुंडीतच आणून लावलेली आहेत, कारण घरात घरगुती थोडंफार लागलं की याची पानं तोडायची, हातावर चोळायची, रस काढतात आणि तो त्या जखमेवर लावतात. म्हणजे ती जखम 2-3 दिवसामध्येच भरून येते. तर हे तुम्हाला खूप जर लागलेलं असेल तर तुम्हाला धनुर्वाताचं इंजेक्शन घेणं खूप गरजेचं आहे. पहा, असा रस निघतो, तो त्या जखमेवर टाकला की 2-3 दिवसात जखम बरी होते आणि त्याच्यावर खपली पकडते. म्हणजे तुम्हाला इमर्जन्सी हा उपाय अतिशय छान आहे. मी कुंडीमध्ये मुद्दाम का लावला की आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा हे आपण वापरू शकतो. तुम्हाला अंगावर कुठे खाज येत असेल, ॲलर्जी की थोडं आग होत असेल तर तुम्ही याचा रससुद्धा चोळून लावू शकता. पण याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर या पाल्याचा तुम्ही नक्कीच छोट्या मोठ्या जखमेसाठी अवश्य उपयोग करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला अवश्य कळवा.